यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. शरद पवारांची राष्ट्रवादी अजितदादांमध्ये विलीन होणार. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविहिरी जवळ, सोलापूर. राज्यात तसेच केंद्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला पुढील 5 वर्षे सत्तेच्या बाहेर राहणे आता जड जाऊ लागले आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील अशीच भूमिका घेतलीये. आपण अजितदादा यांच्या राष्ट्रवादी पक्षात आपला पक्ष विलीन करू आणि सत्तेत सोबत राहू अशी भूमिका शरद पवार गटाच्या अनेक आमदार आणि खासदारांची आहे. त्यामुळे येत्या 8 आणि 9 जानेवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शरद पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत मोठा निर्णय घेतला जाणार आहे. पक्षाचे आमदार, खासदार, माजी आमदार तसेच सर्व जिल्हाध्यक्षांना बैठकीला येण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आता शरद पवार या नव्या वर्षात कोणता मोठा निर्णय घेतील याकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. 31st सेलिब्रेशनसाठी सोलापुरातील हॉटेल्स विद्युत रोषणाईने नटली. पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार बियर बार. अनेक हॉटेल्समध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रम. धस धस करने लगा. महिला आयोगाच्या आदेशानंतर आमदार धस यांनी व्यक्त केली प्राजक्ता माळी यांची दिलगिरी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार विजयकुमार देशमुख हे आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्या विरोधात भूमिका घेण्याची शक्यता. आमदार विजयकुमार देशमुख, दिलीप माने, सुरेश हसापुरे एकत्र येण्याची शक्यता. राज्यात पुन्हा वाढणार थंडीचा कडाका. 3 जानेवारीपासून राज्यभरात थंडी वाढणार. हवामान खात्याचा अंदाज. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशभर दुखवटा असताना राहुल गांधी न्यू इयर सेलिब्रेशन करण्यासाठी परदेश दौऱ्यावर. भाजपने केली टीका. गेल्या 70 वर्षांपासून कोणाच्या मनगटावर, घरातल्या भिंतींवर, कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे. नवभारत वॉच कंपनीमध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर, सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची घड्याळं एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर 250 रुपयापासून इकॉनॉमिकल रेंजची सर्व घड्याळं उपलब्ध. नवभारत वॉच कंपनी, चौपाड, सोलापूर. 26 जानेवारी निमित्त दिल्ली छावणे येथे सुरू झाले प्रजासत्ताक दिनाचे शिबिर. एनसीसीचे 2361 कॅन्डिडेट्स झाले सहभागी. यामध्ये 917 मुलींचा सहभाग. सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिरात 6 जानेवारीपासून रंगणार सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी. बीडमधील मसाजोग सरपंचाची हत्या प्रकरणाचा धडा घेऊन आता सोलापूर जिल्ह्यात देखील नवीन शस्त्र परवाने देणे केले रद्द. 1325 जणांचे परवाने रद्द होण्याच्या मार्गावर. चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची संयोजन समितीच्या वतीने आयोजित केलेली समता वारी उद्या मंगळवेढ्यातून सोलापूरकडे प्रस्थान ठेवणार. वारी सोलापुरात पोहोचल्यानंतर हिराचंद नेमचंद वाचनालयात होणार प्रबोधन पुरस्कारांचे वितरण. राज्यातील 36 लाख विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी जिल्हा स्तरावर टेंडर काढण्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आदेश. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्व ग्रामपंचायत आजपासून 3 दिवस राहणार बंद. महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेने घेतला निर्णय. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभरात 1 ते 15 जानेवारी या दरम्यान राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती व्हावी यासाठी 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कूल कनेक्ट 2 हे अभियान राबवले जाणार. चंद्रबाबू नायडू ठरले देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री. त्यांची मालमत्ता आहे 931 कोटी तर देवेंद्र फडणवीस 13 कोटींचे मालक.
शेतकरी ते अमेरिकेचे अध्यक्ष असा दैदिप्यमान प्रवास करणारे जिमी कार्टर यांचे वयाच्या 100व्या वर्षी जॉर्जिया येथे झाले निधन. पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी. फेज 2 आलिशान अशा 70 बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट, सर्व अत्याधुनिक सुविधा, प्रशस्त रोड, प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग, 2 आणि 3 BHK प्रीमियम लक्झरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले. चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया. साईटचा पत्ता श्रीराम समर्थ नगर, CNS हॉस्पिटलच्या समोर, मंगळवेढा रोड, सोलापूर. आजच संपर्क साधा 70 66 94 25 70. देशात काजू उत्पादनात सिंधुदुर्ग जिल्हा पहिला. 72,000 हेक्टर क्षेत्रावर झाली लागवड. केंद्राच्या एक उत्पादन एक जिल्हा पुरस्कारासाठी झाले नामांकन. उजनी ते सोलापूर या 110 किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीपैकी 102 किलोमीटरचे काम झाले पूर्ण. सोलापूर महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांची माहिती. धनंजय मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा. मृत संतोष देशमुखांच्या भावाची हायकोर्टात याचिका. पुण्याहून कुंभमेळ्यासाठी भारत गौरवची विशेष रेल्वे 15 जानेवारीला रात्री 10 वाजता सुटणार. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपीला अखेर अटक. तब्बल 7 महिन्यांनी